तर जलील आणि एमआयएमच्या नगरसेवकांची चौकशी करा अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे। निदा खानला मदत करण्यात जलील यांची मुख्य भूमिका आहे, तर निदा संभाजीनगरमध्ये सापडणं यामागेही मोठं षडयंत्र असल्याचा आरोप पडळकरांनी केलेला आहे। तर एमआयएमवर बंदी घालण्याची मागणी चंद्रकांत खैरेंनी केलेली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये इम्तियाज जलील यांचा मुख्य रोल असणार आहे आणि त्याचा तपास पोलिसांनी करावा अशी मागणी आमची नाशिक पोलिसांच्याकडे आहे। संभाजीनगरमध्ये निदा खान सापडणं म्हणजे याच्या पाठीमागं मोठं षडयंत्र असण्याची शक्यता आहे। पोलिसांनी इम्तियाज जलील आणि त्यांचे जे नगरसेवक एमआयएमचे आहेत त्यांची चौकशी करून त्यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी करावं अशी आमची मागणी आहे। इम्तियाज जलील तर म्हणजे त्यांना आधीच छत्रपती संभाजीनगरचा तर राग आहे ह्या लोकांना मुद्दाम। मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती करेन आणि त्यांना सांगेल की हे जे एमआयएमचे पेलावळं जे आहेत, ज्यामुळे 28 वर्ष मी या जिल्ह्यामध्ये दंगली बिंगली होऊ दिल्या नाही आम्ही, आणि आता त्या ठिकाणी परत सुरुवात झालेली आहे अशा प्रकार, तर एमआयएमवर बंदीच टाकली पाहिजे ही स्पष्टपणे माझी मागणी आहे।